नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 10-12 दिवसापासून एक प्रकरण जोरात गाजतं आहे. एक नाही, एक झालं की एक प्रकरण असतं आहे. सारखंच राजकारणात असते, समाजातल्या गोष्टी काय ना काय घडत असतात. त्याच्यात एक प्रकरण अशोक खरात प्रकरण. बंधू अशोक खरात, जे सगळ्यालाच तुम्ही आज 10-12 दिवस झालं टी व्हीवर बघून त्याचा कंटाळा आलेला आहे. तर ह्याच्यावर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ काढायचं म्हणत होतो, पण ते आज योग आला आहे. तर आपण बघताय की अशोक खरात नावाचा महाभाग त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे सामाजिक आणि वैचारिक स्तर किती खाली गेलेला आहे ह्या प्रकरणावरून कळतं की आपल्या महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर ते तुकारामापर्यंत एवढे मोठे मोठे संत, गाडगेबाबांसारखे संत होऊन गेलेल्या महाराष्ट्रात आजच्या घडीला कसले साधू आहेत आणि कसले संत आहेत आणि कसले बुवा आहेत हे आज ह्या अशोक खरात नावाच्या नीच माणसाच्या मुळं महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की अशोक खरातचे आता ते काय विषय कालचा परवा दिवसचा नाही, बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्याच्यामुळं बरेच लोकांनी सगळ्या ह्याच्यावरच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत ह्या खरातच्या. पण ह्या सगळ्या खरातच्या प्रकरणाहून एक गोष्ट मात्र निश्चित झालेली की आता कुठला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा खूपच वैचारिक असा प्रगल्भ विचाराचा महाराष्ट्र आहे ह्या गोष्टीला म्हणण्याला काय आता अर्थ राहिलेला नाही. कारण आपले सगळेच हे आत्ताचे सध्याचे तर जाऊ द्या, आज विज्ञानाचं युग आहे, हे सगळं खरं आहे, पण परंपरेला धरून आणि विज्ञानाची कास धरून चालणारा आपला महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रात जेवढं विज्ञानाला महत्त्व आहे तेवढंच आपल्या देवावर लोकांची श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि सगळ्याच धर्माला, जातीला धरून चालणारा, संस्कृतीला धरून चालणारा आपला महाराष्ट्र आहे. पण हे अशोक खरात हे वारंवार घडणारी प्रकरणं आहेत. हे अशोक खरात काही पहिला माणूस नाही. आपण खेड्यापाड्यात मग ती महाराज काय महाराज तालुक्यापुरते, काय जिल्ह्यापुरते, काय त्या 3-4 जिल्ह्यापुरते असे ताकदीचे महाराज आहेत, बुवा आहेत, साधू आहेत, ज्योतिषी आहेत, गाजलेले आजही आहेत. हे खरात प्रकरण झालं आहे तरी तीच गोष्टी बऱ्याच चालू आहेत. आणि बऱ्याच जागेवर असं झालेलं आहे की त्यांनी कुठंतरी एखाद्या महिलेबरोबर पळूनच गेला महाराज, कोणाचं सोनंच हाणून गेला महाराज. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सुद्धा आपला प्रगत महाराष्ट्र, शिकलेला महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र असं आपल्या महाराष्ट्राला बरीच बिरुदं लावलेली असतात. पण ह्याच्यात काही अर्थ नाही. कारण ह्या अशा गोष्टी ज्यावेळेस उघडीस येतात त्यावेळेस कळतं आहे की आज ही माणसं फक्त शिकलेली आहेत, शाळा शिकलेली आहेत, पण विचारानं तीच मागासच आहेत असं या प्रकरणावरून दिसतं आहे. कारण ह्याच्यात जेवढ्या महिला अडकलेल्या आहेत किंवा त्यांचं नवरं अडकलेले आहेत किंवा ह्या खरातच्या जी संपर्कात आलेले आहेत ती सगळी शिकलेली आहेत, पैशावाली लोक आहेत सगळे. पण ह्यांनी कुठलीही शहानिशा न करता ह्या मूर्ख महाराजाच्या, नीच महाराजाच्या संपर्कात येऊन आणि त्याचा आशीर्वाद घेऊन आता काय गोष्टी केलेल्या आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. ही काय आता सांगण्याची गरज नाही, कारण 10-12 दिवस झालं ही मीडियात चालू आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण एक मात्र खरं आहे, आपल्याला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा आपला महाराष्ट्र आज अशोक खरात नावाच्या नीच बाबांच्या नादी लागलेला महाराष्ट्रापर्यंत आपली अधोगतीकडे वाटचाल चाललेली एवढंच या प्रकरणावरून दिसतं आहे. आणि विचार करण्याची वेळ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.